दरम्यान पोलिसांनी इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी आणि काही तज्ञांशी संवाद साधलाय। इलेक्ट्रिक बस पूर्णपणे सुस्थितीत आहे, बसमध्ये कुठलाही बिघाड नसल्याचं यातून निष्पन्न झालंय। इलेक्ट्रिक बसमध्ये ब्रेक फेल झाल्यावर किंवा काही मोठा तांत्रिक बिघाड झाल्यास बस पुढेच जात नाही असा तज्ञांचा दावा आहे। बेस्टकडे असलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये ही व्यवस्था आहे, त्यामुळे अपघातग्रस्त बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा खोटा असल्याची माहिती तज्ञांनी पोलिसांना दिली आहे। बातमी भीषण अपघाताची बातमी कुर्ल्यात अपघात घडला। त्या ड्रायव्हर संजय मोरेकडे इलेक्ट्रिक बस चालवण्याचा कोणताही अनुभव नसल्याची धक्कादायक माहिती समोर येते। कंत्राटी पद्धतीवर 1 डिसेंबरला रुजू झालेल्या संजय मोरेकडे ऑटोमॅटिक बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता। मात्र त्याच्या हातात थेट इलेक्ट्रिक बसचं स्टीअरिंग देण्यात आलं आणि संजय मोरेनं बसचा अंदाज न घेताच बस आगाराच्या बाहेर काढली। त्यामुळे बस चालकाचं नियंत्रण सुटल्याचं म्हटलं जात आहे। आज संजय मोरे जो बसचा चालक होता, जो कारक ठरला, 7 जणांच्या मृत्यूला 49 जण जखमी झालेत। प्रशिक्षण नसताना मुळात बस का दिली असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। इलेक्ट्रिक बसचं स्टीअरिंग का देण्यात आलं, कंत्राटी भरती या संपूर्ण प्रक्रियेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। केवळ ड्रायव्हिंग येतं हा निकष आहे का आणि त्यावरनं कंत्राटी भरती केली जाते का बेस्टमध्ये असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। संजय मोरे 1 डिसेंबर रोजी कंत्राटी पद्धतीवर रुजू झालाय। रुजू झाल्यानंतर चालकाला कोणतंही प्रशिक्षण देण्यात आलं नाही। 9 दिवसात संजय मोरेनं 4 वेळा मॅन्युअल गिअरची गाडी चालवली। 9 तारखेला दुपारी 2 वाजता संजय मोरे ड्युटीवर हजर झाला। 9 डिसेंबरला 4 वाजता मॅन्युअल बस घेऊन रवाना झाला। मॅन्युअल गिअरची बस घेऊन पुन्हा कुर्ला डेपोत आला। 7:45च्या सुमारास कुर्ला डेपोत तो दाखल झाला। नंतर 1 तास आराम केला। ड्युटीवर जाताना संजय मोरेला ऑटोमॅटिक बस देण्यात आली। इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव संजय मोरेकडे नव्हता। बस चालवण्याचं प्रशिक्षण नसतानाही बस बाहेर काढली।